माननीय डॉक्टर राजेंद्र विखे पाटील, कुलपती प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, अमित विद्यापीठ चेअरमन, प्रवरा मेडिकल ट्रस्ट यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर पराग काळपकर, डॉक्टर व्ही.एन. मगरे, सौ सुवर्णाताई विखे पाटील, आमदार सत्यजित तांबे, ध्रुव विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते। तथा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू माननीय डॉक्टर मगरे सर ची प्रकटित केल्या जात आहे। आज प्रवरा अभिमत विद्यापीठाचे सन्माननीय कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील साहेब यांचा 65वा अभिषेक चिंतन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे। एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जीवनाला सुरुवात करून सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जीवनाला सुरुवात करून समाजात आणि जनमानसात थोरा मोठ्यांच्या, गोरगरिबांच्या, आप्तसखीयांच्या, विद्वज्जनांच्या आणि श्रोत्यांच्या मनात एक आदराचं स्थान आपल्या कार्यकर्तृत्वाने निर्माण करून सामान्य व्यक्तीपासून ते विशेष व्यक्तिमत्वापर्यंतचा हा प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीच्या प्रवासाची ही स्मरण आहे आणि त्याच्या ह्या प्रवासाचे ह्या नवदेशाचे कौतुक करण्याचा आजचा दिवस आहे। तसेच या विलक्षण आणि लोभस व्यक्तिमत्वात आपल्या आशा आकांक्षांची पूर्तता करणाऱ्या व सुखदुःखात मायेची सावली डोक्यावर धरणाऱ्या आधारवडाच्या उत्कर्षाची कामना करण्याचा, त्याला निर्गळी चिंतनाचा आजचा हा दिवस आहे आणि म्हणून या सोहळ्याला आपण अभिष्ट चिंतन सोहळा असेही म्हणतो। इथे उपस्थित आहे त्यांच्या सर्व कुटुंबीय, त्यावर सुवर्णाताई, सौ मोनिकाताई, ध्रुव पाटील आणि विठ्ठलमूल्य असे स्वप्नीलजी सावंत, तसेच या लोणी नगरीचे अतिशय प्रतिष्ठित डॉक्टर राजेंद्र विखे पाटील सादर करतोय। मला प्रथम आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करायच्या। त्यांना उत्तम आरोग्याने दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारच्या सदिच्छा प्रथम आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मी व्यक्त करतो। वाढदिवसाचं दर्शन आपल्या सर्वांच्या सदिच्छा बरोबर घेऊन पुन्हा नव्या उमेदीनं कामाला सुरुवात करायची तर हा प्रसंग असतो आणि या निमित्तानं आज डॉक्टर राजेंद्रला शुभेच्छा देण्याकरता आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर काळकर्णी उपस्थित आहे। त्याचे विशेष करून आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो। कारण या विद्यापीठाला नावलौकिक वाढवण्याकरता डॉक्टर पुळेकरजी ज्या पद्धतीने त्यासाठी प्रयत्न करतायत
बरोबर त्यांचा अनुभव सुद्धा या विद्यापीठाच्या वाटचाली करता आपल्या सर्वांना निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल असा या ठिकाणी मला विश्वास आहे. म्हणून त्यांचं सुद्धा आणि राजेंद्रच्या बरोबर पुणे विद्यापीठात काम करत असणारे व्यवस्थापन समितीचे सर्व सन्मान्य सदस्य त्या सुद्धा आहेत. त्यांचं सुद्धा मी आपल्या प्रभारा परिवाराच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद देतो. तर प्रभावित विद्यापीठाची जी वाटचाल सुरू आहे, हा जो छोटासा मोठा पद्मश्री विखे पाटलांनी 1975 दरवळ लावलं आणि नंतर 84 नंतर मग विनायक आमदानी पाहायला सुरू करण्याचा निर्णय सत्कार मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी घेतला. तर त्यावेळी आपल्या महाविद्यालयाची स्थापना झाली आणि आपल्या राज्यामध्ये 3 महाविद्यालय सुरू झाली. एक आपलं प्रवऱ्याचं, एक कराडचं, दुसरं अमरावती. त्यामध्ये दोन्ही जे संस्था आहे कराड आणि प्रवरा आज त्या पद्धतीने विभागांमध्ये काम करतायत. केवळ आता राज्यामध्ये नव्हे, मला वाटतं संपूर्ण देशामध्ये एक आदरणीय विद्यापीठ म्हणून आपल्या ठिकाणी विद्यापीठ नावाजवळ आले आणि डॉक्टर राजेंद्र त्याच पावलावर आदरणीय प्रोफेसर असतील, आदरणीय खासदार साहेब असतील, यांनी जो मार्ग दाखवलेला आहे किंवा पुढे जात असताना नावलौकिक त्याच्यामध्ये भर घालण्याचा प्रयत्न करत आहे. कारण ह्या संस्था स्थापन करण्याच्या पाठीमागची ती भूमिका होती. तोपर्यंत 75 ला आरोग्य सुविधा नव्हतं. साधारण 1200 लोकसंख्या असणारी भूमिका आज जी नवीन पिढी आता दिसते मला समोर बसते, त्यांनी सगळे स्थित्यंतर कधी पाहिले. त्या प्रत्येक स्थित्यंतरावर मी सादर करून तिथे परिवर्तन ह्या सगळ्या प्रभारा परिवाराचं आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांच्या प्रयत्नातून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या धारेत आपल्या झालेलं दिसतंय. त्यातून सर्वसामान्य जो या ठिकाणी येणारा माणूस आहे त्याला केंद्रीभूत करूनच त्या संस्थेचा कारभार सुरू होतो. आणि मला वाटतं त्या भूमिकेतून डॉक्टर राजेंद्रनी आपल्या स्वतःला समर्पित होऊन या सगळ्या कामामध्ये आपल्याला झुकून दिले. मला खात्री आहे की आदरणीय खासदार साहेबांच्या सुप्रकृती होताना किंवा त्यापेक्षाही मोठं का राजेंद्र हात होईल अशा प्रकारच्या ठिकाणी प्रत्येक विषयात राजकारण आणलं असतं. ही जी मंदिर उभी झाली की आपल्याला मला वाटतं कधी पाहायला आलं नसतं. आणि ह्या मंदिराचं जे पावित्र्य टिकवण्याचं काम आपल्या सगळ्यांकडून करायचं आहे. कारण या पाठीमागची प्रेरणा पद्मश्री विखे पाटलांची आणि आदरणीय खासदार साहेबांची. मला वाटतं अनेक त्या संस्थेच्या मानधन विशेष करून कोविडच्या काळात केलेलं जे काम संस्थेने केलं डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली, कोविड हे कॉलनी आहे अशा प्रकारचं काही छत्रपती लोकांनी फक्त लोकांचं शोषण करण्यासाठी अनेक लोकांची लोकांची प्राण गमावली. त्या लोकांनी अनेक लोकांचे ज्या ठिकाणी खाती लोकांच्याकडून प्रचंड शोषण झालं, पैशाची लूट झाली. आपल्या घरातला कर्जा म्हणून समोर जाताना दिसतोय. हे पाहताना पाहिजे करणे त्या कुटुंबाचे असा की त्याचा गैरफायदा घेणारे अनेक लोक त्या काळात मला पाहायला अनेक उदाहरणं माझ्या समोर. परंतु त्या आवाज मला वाटतं फक्त आणि फक्त प्रवारा मेडिकल सुद्धा की ज्यांनी बरं व्हावे अतिशय मी डॉक्टर मनापासून अभिनंदन करतो. मला वाटतं या सगळ्या मुलांमध्ये येणाऱ्या काळामध्ये कोळकर सरांशी बोलत होतो. आता या पुणे सावित्रीबाई तुम्ही पुणे विद्यापीठाला सुद्धा आपल्या कार्य कसे रुंदावले पाहिजे.
अभ्यासक्रमाचा येणाऱ्या पदवीकरणाचा आपण ज्यावेळी आपलं राज्य विकसित महाराष्ट्राचं 2047 मध्ये $5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या चर्चा करतो, या पारंपरिक शेतीने तुम्ही शक्य नाही. मला वाटतं आपल्याला सगळ्यात स्टेकहोल्डर जेवढे राज्याच्या विकासामध्ये आहे, आपण आज विद्यापीठ आहे, समोर बसलेली सगळी जी उद्याची जी पिढी आहे, त्यांच्या सगळ्यांनी एकत्र या विषयाबद्दल आता खरं चर्चा करण्याची गरज आहे. ग्रामीण भागाला सगळ्यात जर आपण परिवर्तन करू शकलो नाही, आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करू शकलो नाही, येणाऱ्या काळाची पावलं आपण आपल्या अभ्यासक्रमात बदल करू शकलो नाही, याचा सगळ्यात जास्त फटका बसणार आहे तो ग्रामीण भागाच्या मनात. मला ती सांगायची चिंता आहे. सरकार ठिकाण मी सरकारचा मंत्री म्हणून बोलतो, पण या व्यवस्थेमध्ये अनेक वर्ष काम करणारे घटक म्हणून मला काही सारखी चिंता असते. मी राजेंद्रांना आता विनंती केली आहे की अशा सगळ्या प्रमुख संस्थांना महाराष्ट्रात आपण एकत्र करा आणि याचं चिंतन होणार नाही की ज्यामुळे राज्य सरकारला येणाऱ्या काळामध्ये काय त्याच्या धोरणात बदल करण्याची आवश्यकता आहे. बरोबर, त्यासाठी प्रारूप आराखडा सरकारला सादर करावा अशा प्रकारचं मी यांना आपल्याशी चर्चा करताना राजेंद्रशी बोलताना किंवा कोणत्या सगळ्याशी बोलताना सूचना केलेली आहे. निश्चितपणे मला वाटतं त्या काळामध्ये तोच विचार झाला जी आदरणीय खासदार साहेबांनी होती की ग्रामीण भागामध्ये केवळ आयोग सुद्धा निर्माण करून चालणार नाही, या ठिकाणी असणारे व्यावसायिक शिक्षण असेल, येणाऱ्या काळात शैक्षणिक शिक्षण व्यवस्थेमध्ये होणारा जो घडणारा तरुण आहे तो या सगळ्या स्पर्धेमध्ये टिकता आला, तो टिकला पाहिजे. ही भूमिका आता आपल्याला सगळ्यांकडून पुढे घेण्याची आवश्यकता आहे. मला खात्री आहे की या निमित्तानं आज राजेंद्रच्या पद्धतीने विद्यापीठात काम करत आहे. विद्यापीठाच्या एकूण कार्यपद्धतीमध्ये त्यांनी स्वतःला गौरव मेडिकल ट्रस्ट नाही, पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सुद्धा त्यांनी आपले स्वतःचे व्हिडिओ म्हणून निर्माण केली. निश्चितपणे त्यांच्याकडे सुद्धा चांगलं काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा या वाढदिवसाच्या निमित्तानं या प्रवारावर विद्यापीठाचे राजेंद्रच्या पाड्यामध्ये खंबीरपणाच्या सोडण्यात यायला पाहिजे, त्यांना विद्यार्थ्यांचं सत्य व्हायला पाहिजे, प्रश्न झाला सरकार दोघांनी गेलं पाहिजे. हे सरकार गेला विद्यापीठाच्या सिलेबस मध्ये काय घातलं पुढे राजेंद्रांना आणि माझ्या मदतपूर्वक शुभेच्छा प्रवाला बरीच मदत होती. अतिशय मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारच्या त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. परमेश्वरानं त्यांना उत्तम आरोग्य उत्तम आयुष्य द्यावं अशा प्रकारची परमेश्वर करणे प्रार्थना करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. सत्यजित तांबे साहेब हे या सोहळ्याला आवर्जून उपस्थित आहेत. संयोजन समितीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि यानंतर साहेबांच्या सूचनेनुसार आपण ताईंचा या ठिकाणी सत्कार करत आहोत. मी संयोजन समितीतील सर्व सन्मानी मान्यवरांना विनंती करतो या निमित्तानं आपण सुवर्णाताईंना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. तरी तिला
भाविक होळी निर्माण करत राहून स्नेहाचे हे बंधन कायम प्रकाश आहे. अभिषेक सोहळा आनंदमय हो. आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असे नाही, तर काही क्षण असे असतात की ते विसरून नंतर येत नाही. हा वाढदिवस म्हणजे त्या आनंद क्षणाचा असाच एक क्षण. हा क्षण मला एक वेगळं समाधान देईल, पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सर्वांची सदिच्छा आणि शुभेच्छा. पुन्हा एकदा या अभिषेक चिंतन सोहळ्याच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. आणि या अभिषेक चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीनं तात्यांना भेटवस्तू देऊन त्यांचाही सन्मान केला जातो आहे. ही भेटवस्तू यांच्या वतीनं तात्यांना या अभिषेक चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं भेटवस्तू दिली जाते आहे. तात्यांप्रती असणारी आदराची, स्नेहाची आणि प्रेमाची भावना या निमित्तानं धन्यवाद. आणि आजचे सत्कार मूर्ती ज्यांचं अभिष्ट चिंतन या ठिकाणी साजरं होत आहे ते आपल्या सर्वांचे तात्या यांना मी या निमित्तानं विनंती करतो आहे की या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय तात्या आणि उपस्थित मान्यवर, आज माझ्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सर्व मार्गदर्शक, माझे ज्येष्ठ बंधू नामदार साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काटकर, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मगरे सर, प्रवाड विद्यापीठाचे विश्वस्त सुवर्णाताई, मोनिका सावंत, कल्याण नायक, ध्रुव पाटील, तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमची भगिनी शकुंतलाताई, नगर नाशिक आहे क्षेत्राचे दत्ता कराळे, श्री केळकर साहेब, उपजिल्हाधिकारी श्री बी शेखर साहेब, निवृत्त माहिती व सर्व जमलेले व्यासपीठावर सर्व मान्यवर व समोर बसलेले सर्व माझे मित्र भगिनी, प्रथमतः ज्यांच्या विचारांनी वारसा आपण चालवतो असे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉक्टर बालासाहेब विखे पाटील आणि आमच्या मातोश्री सुजाताई यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो. मित्रांनो, तुम्ही सर्वजण आपला अमूल्य वेळ काढून मला शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी विखे पाटील कुटुंबाच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो. तसंच माझ्या नजरेतून एक नावाला गेलेलं आपले विधान परिषदेचे आमदार आणि सध्याचे चांगले हे पण उपस्थित आहेत, त्यांचं पण स्वागत करतो. मित्रांनो, नुकतंच आपलं इलेक्ट्रिकचे इन्स्पेक्शन आपण सगळे सामोरं गेलो, ते सगळे शक्य झालं आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे. आणि साधारण त्याचा फीडबॅक आताचं समाधानकारक आहे असं आम्हाला समजलेलं आहे की आपल्या सर्वांची कष्टाची पावती आहे. असाच एक आपण कॉम्पोनेंट घेऊन आपण आपला नवीन इंडस्ट्रीसाठी जात आहोत, त्यासाठी सुद्धा मला आपल्या सर्वांचे सहकार्य लागणार आहे. आता आपण आपल्या CCL लॅब आपण बघितले असेल, एकदम आपण स्टेट ऑफ आर्ट मॉडर्न टेक्नॉलॉजी आपण सुरू केलेलं आहे. त्यामध्ये नवीनच एक आपण ऑटोमॅटिक रोबोटिक सेंट्रिफ्यूज मशीन आपण आता बसणार आहे की ज्यामुळे ही पूर्ण प्रक्रिया ऑटोमॅटिक होणार आहे. आता सध्या कसं आहे की आपण ते सेंट्रिफ्यूज मशीन आपण ते कॅप्सूल काढतो, मशीनमध्ये टाकतो, ते सगळी प्रोसेस ऑटोमॅटिक होणार आहे. त्यासाठी आपण इथे नवीन मशीन आपण घेत आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर जाने जे आहे आपल्याला प्रत्येक वर्षी काही ना काही आपले इक्विपमेंट्स ते आपल्याला डोनेट करत असतात कॅनडावरून. त्यांनी यावर्षी सुद्धा आपल्याला जवळजवळ 40 लाख इक्विपमेंट आपल्याला त्यांनी डोनेट केलेले आहेत आपल्या लॅबसाठी.
आणि विशेष म्हणजे आता आपण एक नवीन काम एक हाती घेतलेलं आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या सध्या भारत देशामध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. म्हणून ह्या कॅन्सरचा आटोका काढण्यासाठी आपण एक सुसज्ज नवीन कॅन्सर हॉस्पिटल उभं करत आहोत. संस्थेची ही प्रगती केवळ माझ्यामुळे नाही तर तुमच्यासारख्या प्रामाणिक सेवकांमुळे शक्य झाले आहे. तुमच्या या सर्वांना म्हणून व्यवस्थापनाने असा निर्णय घेतला आहे की त्या 1 एप्रिलपासून कर्मचाऱ्यांनी महागाई भत्ता DA वाढ करून 58% देण्याचे असं जाहीर केले. ग्रामीण आरोग्य सेवा दर्जा अधिक उंचावण्यासाठी आणि सामान्य आरोग्य सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. माझ्या या पुढच्या वाटचालीत आपण सर्व सहकारी आणि प्रयोग कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय जय महाराष्ट्र. या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं तात्यांचं अभिष्ट चिंतन करतात माननीय अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आणि माननीय श्री PG शेखर साहेब सेवानिवृत्त IG यांच्या शुभ हस्ते तात्यांचं हे अभिष्ट चिंतन आहे. आपल्याकडे उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचं आभार व्यक्त करावे. प्रांताधिकारी आदिलसाहेब तात्यांचं अभिष्ट चिंतन करत आहेत. प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर पराकाळकर सर, मंचावरील सर्व आदरणीय मान्यवर, आदरणीय कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील साहेब, सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मधरे सर, सर्व प्राचार्य, संचालक, प्राध्यापक वृंद, अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित सर्व मान्यवरांचा माझा सस्नेह नमस्कार. आज आपण सर्वजण आपल्या या प्रेरणा सर्वांची प्रेरणादायी वातावरणात पार पडणं याचा आम्हा सर्वांना अत्यंत आनंद होता. कराळे साहेब तसेच सत्यजित तांबे साहेब यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला सातत्याने मार्गदर्शन केल्याबद्दल मी सन्माननीय सौ मोनिकाताई सावंत, सन्माननीय ध्रुव विखे पाटील यांचे मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अथक परिश्रम घेतलेले आयोजन समितीतील सर्व सदस्य, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो. तसेच आज मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल सर्व मान्यवर पाहुणे आणि सहकार्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. शेवटी आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा सन्माननीय डॉक्टर राजेंद्र विखे पाटील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ईश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जयश्री थोरात याही या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं तात्यांचं अभिष्ट चिंतन करत आहेत. शिर्डीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा. प्रवरा परिसरातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे, प्रवरा परिसर.